मराठी शब्दगंध सादर करीत आहे सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून साकार झालेल्या आग या कादंबरीचा भाग 6वा। चला तर ऐकूया आग या कादंबरीचा 6वा भाग। शिलाला जाऊन 2 महिने झाले होते। ती येत नव्हती नि ती का येत नाही या विचारानं अनंत वेडावला होता। वेगवान प्रवाहाच्या काठावरची प्रचंड दरड हळूहळू खचून कोसळू लागावी तद्वत त्याचं मन क्षणोक्षणी खचत होतं नि त्याचे विचार, मन नि आत्मा सारच खचत होतं नि आटत होतं। तो तासन तास तिचाच विचार करीत बसत होता। जेवण वाढलं, चला असं मुक्ता म्हणेल तेव्हाच तो उठून 4 घास खात होता आणि त्याची झोप उडाली होती नि झोप यावी यासाठीच तो शंकरकडे जाऊन दारू पित होता। लता बाळंत झाली, तिला मुलगी झाली अशी बातमी रावसाहेबानं गावात पेरली होती। मग शिला अजून काय येत नाही असे अनेक लोक बोलत होते आणि रावसाहेब 8-15 दिवसानं राजापूरला जाऊन येत होता, परंतु अनंताशी मुळीच बोलत नव्हता। क्वचित बोललाच तर एखादा शब्द बोलून गुमानं जात होता आणि एके दिवशी ती भयंकर बातमी येऊन अनंतच्या कानावर आदळली, जो तो आपसात बोलू लागला, रावसाहेबानं हे असं केलं? अरे गावाला भावकीला डावलून शिलाचं लगीन करून तो मोकळा झाला? तर काही लोक म्हणू लागले, हा रावसाहेब भलत्याच आतल्या गाठीचा माणूस। अरे लेका, गावाला गावजेवण घालावं लागल म्हणून त्यानं उभ्या गावालाच टांग मारली। आणि दुसरा म्हणत होता, मरू दे की, कवा तरी त्यो मरल तवा गाव त्याला टांग मारील आणि मोठी टांग मारील तवा त्याला कळल। ती बातमी ऐकताच अनंताचा आत्मा गोळा होऊन कंठात आला, हृदय उद्ध्वस्त झालं, त्याची जीभ कोरडी पडली। तो हळूच जाऊन पलंगावर पडला। त्याची ती अवस्था पाहून मुक्ता घाबरी झाली। ती पुढे जाऊन म्हणाली, सरकार काय होतंय? मुक्ता, माझा शेवट जवळ आला, शेवटी मी पराभूत झालो आणि शिला गेली। तसं म्हणू नका, दमानं घ्या, मुक्ता कळवळून बोलली नि पळत जाऊन 1 कप कॉफी घेऊन आली। कप त्याच्या पुढे टेबलावर ठेवून तिनं त्याच्याकडे निरखून पाहिलं तेव्हा त्याचा चेहरा भकास झाला होता। त्याच्यावर मड्याची कळा आली होती। अगदी 6 महिन्यांच्या आजाऱ्यासारखा तो दिसत होता। मुक्ता म्हणाली, सरकार कॉफी घ्या, बरं वाटेल। परंतु त्याला मुक्ताचा आवाज ऐकू आला नाही। शिला, शिला ही 2 अक्षरं त्याच्या ओठावर चरफडत होती। पुन्हा मुक्ता त्याच्या जवळ जाऊन त्याच्या कपाळावर हात ठेवून रुद्ध स्वरात म्हणाली। अनंत शांतपणे उठला। त्यानं कॉफीचा 1 घोट घेतला आणि खोल आवाजात म्हणाला, मुक्ता, आता तू मला जगवण्याची किती खटपट करणार? माझ्या जीवात जीव असेपर्यंत। मुक्ता डोळे पुशीत म्हणाली, शिला तू मला सोडून गेली, परंतु मी मरणापर्यंत सोबत करणार आहे। मग तो स्तब्ध झाला, काही वेळ बोलला नाही। नंतर म्हणाला, मुक्ता, पांडाला बोलव लवकर। मुक्तानं पळत जाऊन पांडाला आणून पुढं उभा केला। त्याला अनंत म्हणाला, पांडा, पळत जाऊन शंकरला घेऊन ये आणि येताना 2 बाटल्या। पांडा एका ढेंगेत बाहेर गेला। मुक्ता तशीच उभी होती। ती एकटक त्याच्याकडे पाहत होती आणि वरचेवर डोळे पुशीत होती। थोड्या वेळात शंकर आणि पांडा आले। पांडानं 2 बाटल्या पुढे ठेवल्या। मुक्तानं 2 ग्लास आणले आणि अनंतनं उठून 2 ग्लास भरली। शंकर पुढे 1 ठेवून 1 ग्लास पिऊन त्यानं डोळे झाकले आणि शंकरनं आपला ग्लास रिकामा केला। पुन्हा अनंतनं 2 ग्लास भरली आणि बाटली बाजूला ठेवून म्हणाला, शंकर, अखेर रावसाहेबांना घात केला। शिला, माझी शिला दुसऱ्याला दिली। वाईट केलं रावसाहेबानं, शंकर बोलला। तू त्याला माझ्याबद्दल विचारलं होतं की नाही? अनंतनं विचारलं। प्रमाण देऊन सांगेन आणि तुमच्या पायापुढं खोटं बोलणार नाही, शंकर बोलला।
आणि अनंतनं गंभीर होऊन विचारलं, तेव्हा तुला त्यानं काय उत्तर दिलं होतं? विचार करून सांगतो, शंकर उत्तरला. मग त्यानं असं का केलं? अनंत म्हणाला, त्या माणसानं मला बर्बाद केलं रे. अनंतनं दुसरा ग्लास घेतला आणि आपला दुसरा ग्लास संपवून शंकर म्हणाला, मालक, आता झाल्या गोष्टीबद्दल खेद करून काही फायदा नाही. आता तुम्ही शीलाचा विचार करू नका. आता मला तो विचार करावा लागणार आहे शंकर. ते तुला समजणार नाही. अनंत म्हणाला, शीलानं लग्न करून माझं काळीजच कापलं आहे. म्हणूनच म्हणतो की आता ती कळ दाबून पुढचा विचार करा, शंकर बोलला. आणि अनंत म्हणाला, आता मी काय म्हणतोय ते शांतपणे ऐकून घे. माझी प्रकृती ठीक नाही, म्हणून मी 2 दिवसात बाहेरगावी जाणार आहे. तेव्हा तू मुक्ता आणि पांडा या दोघांकडे लक्ष ठेव आणि माझ्या जमिनीत जे पिकेल त्यापैकी हिशोबाप्रमाणे माझ्या घरी मुक्ताकडे दे आणि रोकड रक्कम येईल तीही मुक्ताला दे. काय लक्षात आलं ना? विसरू नको. आपला शब्द न शब्द बराबर पाळला जाईल. आपल्या जमिनीत जे उत्पन्न होईल त्यापैकी आपला वाटा गाड्या झुपून घरपोच करी. शंकर कान धरून बोलला आणि मग देवाचं नाव घेऊन ग्लास उचलला आणि अनंत म्हणाला, सर्व व्यवस्था नीट पहा, शिवाय मीही वरचेवर येईनच. नंतर उशिरानं शंकर गेला आणि वाडा शांत झाला. मुक्ता अनंत जवळच उभी होती. तिनं त्यांचं सर्व बोलणं ऐकलं होतं. ती हळूच म्हणाली, जेवण वाढते. बरीच रात झाली या, उठा जेवून घ्या. नाही मुक्ता, आज मी जेवणार नाही. अनंतनं हळूच अंग टाकलं आणि म्हणाला, मुक्ता, माझ्या अंगावर घाल. आता मला काही नको, मला शांत पडू दे. बर. मुक्तानं त्याच्या अंगावर शाल घातली आणि मग पांडाला जेवण वाढलं आणि पुन्हा ती अनंतच्या खोलीत गेली. तिनं पुन्हा त्याच्या कपाळावर हात ठेवून पाहिलं तेव्हा त्याला ताप भरला होता. मुक्ता जेवली नाही. ती एक खुर्ची घेऊन रात्रभर त्याच्या उशाला बसून राहिली. अनंतची ती अवस्था पाहून तिला धडकी भरली होती. बाहेर रात्र चोर पावलानं चालली होती आणि मुक्ताला त्या काळोखाची भीती वाटत होती. ही रात्र लवकर संपून सूर्योदय व्हावा असं तिला वाटत होतं. तिच्या भोवती भीषण शांतता पसरली होती आणि समोर पलंगावर अनंत निश्चल पडला होता. त्याची कसलीच हालचाल होत नव्हती आणि त्यामुळेच ती भ्याली होती. अखेर पहिला कोंबडा आरवला. सूर्योदय होत आहे अशी त्यानं ललकारी ठोकली आणि मुक्ताच्या जीवात जीव आला. तिनं सुटकेचा निश्वास सोडला आणि तीही उठून स्वयंपाकघरात गेली. चुली पेटवून आंघोळीला पाणी ठेवलं. एका चुलीवर चहा केला. मग स्वतः आंघोळ करून नंतर तिनं सकाळी न्याहारी तयार केली आणि मग ती अनंतच्या खोलीत गेली. सरकार उठा, तिनं त्याला जागा केला. मुक्ता, सकाळ झाली? त्यानं खिडकीतून बाहेर पाहत विचारलं. पूर्वेला डोंगरावर गडद काळ्या रंगाच्या अकराळ विक्राळ ढगाचा डोंगर रचला होता. तिथंच एक गुलाबी रंगाचा ढग आकार घेत होता आणि तीच अरुणोदयाची खूण होती. लवकरच तिथून अरुणोदयाला आरंभ होणार होता. सरकार, आंघोळीचं पाणी काढले, मुक्ता म्हणाली आणि अनंत उठला. त्यानं आंघोळ करून न्याहारी केली. तांबडं फुटलं होतं. 10 दिशा उजळल्या होत्या. चराचर सचेतन झाले होते. गावात माणसं बोलत होती. रानात झाडं डोलत होती. पाखरं वाऱ्याच्या पाठीवर सुरकुंडीचा खेळ खेळत होती आणि अमराईत पोरं फेर धरून आपली डोलदार पावलं टाकीत होती. अनंत पांडाला म्हणाला, पांडा, जाऊन शंकर खोताला सांग की गाडी जुंपून लवकर ये, पळ. पांडा गेला. मग अनंतनं आपली कपड्याची सुटकेस भरली, पैसे घेतले, कपडे बदलले आणि तिजोरी उघडून मुक्ताला हाक मारून म्हणाला, मुक्ता, हे पैसे आहेत, हे तुझ्या ताब्यात आहेत.
याचे काय करायचे ते पहा. काही दिवसांसाठी मी बाहेर गावी जात आहे. लक्षात ठेव आणि ही किल्ली घे. त्यानं तिजोरीतलं आपलं पिस्तूल घेऊन तिजोरी बंद करून किल्ली मुक्ताला दिली. ती शांत उभी होती. तिचे डोळे भरले होते, पण ती काहीच बोलत नव्हती. मग त्यानं पुढं जाऊन तिच्या दोन्ही भुजा धरल्या नि तिला किंचित हलवीत म्हणाला, मुक्ता, माझी काळजी करू नको. आणि पुन्हा सांगतो, घर, मळा, सर्व शेत, 2 बागा म्हणजे सर्व काही आता तुझ्या ताब्यात आहे. थोडक्यात आता या घडीपासून तू मुक्ता नसून अनंत उद्धवराव चव्हाण आहेस. दुसरी गोष्ट, जो लागेल तो पैसा खर्च कर. पांडाला जप, त्याला कापडं घे आणि स्वतःचे हाल करून घेऊ नको. मी येईनच. पण तुम्ही असं कुठं जाणार? मुक्तानं विचारलं. ते मी आत्ताच सांगू शकत नाही, अनंत उत्तरला. कधी येणार? तिनं पुन्हा प्रश्न केला. तेही मला आता सांगता येणार नाही, अनंत बोलला. आणि मुक्तानं विचारलं, कुणी विचारलं तर काय सांगू? माहीत नाही असं सांग. सरकार? काय? मी कसं सांगू? मुक्ता हुंदक्यानं गदा गदा हलू लागली. मुक्ता जी. रडू नको तर काय करू? मुक्ता पदरात तोंड दडवून म्हणाली. आता किती दिवस रडत बसावे लागेल कोण जाणे. बाहेर शंकर गाडी घेऊन आला. अनंत गाडीत बसला. पांडानं अनंतची पेटी गाडीत ठेवली तेव्हा अनंत म्हणाला, पांडा, नीट वाग, मुक्ताला त्रास देऊ नको. मुक्ता, मी निघालो. आणि गाडी चालू लागली. दुपार झाली होती. गाव शांत होता. सर्वत्र सामसूम भासत होती. वातावरण मुकं होतं. मुक्ता भिंतीला पाठ टेकून बसली होती. तिनं आपले गुडघे पोटाशी धरून त्यावर हनुवटी टेकली होती. ती विचारमग्न झाली होती. अनंतला जाऊन आज 1 महिना झाला म्हणून ती तो येण्याची किंवा पत्राची वाट पाहत होती. ती मनात म्हणत होती, तो येत का नाही? तो कुठे असेल? तोच बाहेर कुणीतरी आल्याची तिला चाहूल लागली. तशी ती चटकन उठली आणि शिला धावतच घरात शिरली. नि तशीच जाऊन मुक्ताच्या गळ्यात पडली. रडू लागली. मग त्या दोघीही रडू लागल्या. उशिरानं त्यांचा आवेग ओसरला आणि शिला हुंदके देत म्हणाली, मुक्ता, अनंत कुठे आहे? काही माहित नाही, मुक्ता उत्तरली. जातेवेळी काही बोलले? शिलाने विचारलं आणि मुक्ता म्हणाली, काहीच बोलले नाहीत. मी विचारलं कुठं जाणार? ते म्हणाले, मला माहित नाही. कधी गेले? शिलानं विचारलं. 1 महिना झाला, मुक्ता म्हणाली. तुझ्या लग्नाची बातमी रात्री ऐकली आणि त्यांना ताप भरला. रात्रभर शिला गेली एवढंच बोलत होते आणि सकाळी पहाटेला त्यांनी घर सोडले. मुक्ता, फार वाईट झालं ग. शिला ओठातील कंप आवरीत म्हणाली. माझ्या लग्नानंतर ते हेच करणार याची मला कल्पना होती. तू कशी आली आहेस? मुक्तानं प्रश्न केला आणि शिला म्हणाली, लग्नानंतर माहेरच्या देवाच्या पाया पडायला मला आणले आहे. तू एकटीच आलीस का? मुक्तानं विचारलं. ते का? नवा लोढणा बरोबर आला आहे की, शिला म्हणाली. माझं लग्न कसं झालं म्हणशील तर ते माझ्या मनाविरुद्ध जबरीनं झालं आहे. ती कथा अनंतला मुळीच खरी वाटणार नाही आणि आता पुढे होणारे दुष्परिणामही टळणार नाहीत. परंतु एकदा अनंतच्या कानी ती माझी कर्मकथा घालावी असं मला वाटतंय. तरी तुला माझी विनंती आहे की तू त्यांना एकदा राजापूरला पाठव आणि दुसरे असे की मी तुझ्या पाया पडते, तू अनंतला जप, मरू देऊ नको. शिलानं पटकन खाली बसून मुक्ताचे पाय धरले आणि मुक्तानं तिला उठवून पोटाशी धरले. म्हणाली, जेवढं करता येईल तेवढं करीन, अगदी मरेपर्यंत कष्ट करीन. बरं, मी जाते. शिला निघाली. थांब, चहा करते.
मुक्तानं चपळाईनं चहा करून एक कप शीला पुढे ठेवला. तो चहा घेऊन शीला उठली आणि त्याच वेळी एका पोरानं एक पत्र आणून मुक्ताला दिले. ते पाहून मुक्ताला आनंद झाला. शीलानं अनंतचं अक्षर ओळखलं आणि हर्षभरीत होऊन पाकिट फोडून घाईघाईनं ते पत्र वाचलं. अनंतनं लिहिलं होतं, श्रीमती मुक्ता, तुला अनेक आशीर्वाद. पत्रास कारण की तू माझी काळजी करीत बसली असशील, कारण माझी काळजी करणारा आता तुझ्या रूपानं एकच जीव उरला आहे. मला सुख देणारे आणि दुःख देणारे मला सोडून गेले आहेत. असो, मी खुशाल आहे, माझी मुळीच काळजी करू नको. मला आपल्या घरी यावंसं वाटतं, तिथं माझं सर्व काही आहे, परंतु मला माझ्या घराची, दौलतीची आता भीती वाटत आहे. तुझं काम आणि बाकी गोष्टी कशा चालल्या आहेत ते कळव. पांडाला सांभाळ आणि मुक्ता, जर शीला आली तर तिची खुशाली कळव. आता ती नक्कीच सुखी झाली असेल, विसरू नको. तिला माझा एका दुर्दैवी माणसाचा नमस्कार सांग. तुझा अनंत चव्हाण. ताक. माझा पत्ता अनंत उद्धवराव चव्हाण द्वारा SS आरळेकर वकील, मुक्काम पोस्ट आरळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर असा आहे. ते पत्र वाचून शीलाला भडभडून आलं. तिनं तोंडाला पदर लावून हंबरडा आवरला. मुक्ताला रडू आवरले नाही. उशिरानं शीलानं आवेगाला बांध घातला आणि लगेच अनंतच्या टेबलावर बसून अनंतला पत्र लिहिले. प्रिय अनंत, हे पत्र मी तुमच्या खुर्चीवर बसून लिहित आहे, कारण आत्ताच तुमचं पत्र आलं आणि मी स्वतःच ते वाचलं. आणि मला काय वाटले ते मी लिहू शकत नाही, परंतु एकच उदाहरण देते. मी लताच्या बाळंतपणासाठी राजापूरला गेले आणि 8 दिवस झाले नाहीत, तोच माझ्या लग्नाचं भूत नाचू लागलं. लताचे यजमान आणि सासरे यांनी कंबरा बांधल्या. ते दोघं डोकी फिरल्यासारखं करू लागले. मी माझ्या वडिलांचं डोकं भडकवू लागले. ते गोंधळून गेले, कारण मी लग्नाला विरोध करीत होते. शेवटी तर लताचा नवरा स्पष्ट म्हणाला, शीलाबाईचं लग्न मोहनरावाशी झालंच पाहिजे, कारण ते लग्न झाले तरच लताचा संसार सुखी होणार. म्हणजे याचा अर्थ शीला लग्नाला तयार होत नसेल तर लताला घेऊन चालते व्हा. या धमकीनं मी बावचळून गेले. म्हणूनच मी म्हणते, माझ्या इच्छेविरुद्ध सर्वांनी मिळून मला बाहुल्याच्या सुळावर चढवले आहे. पण आता ते सांगून काहीही उपयोग नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी सुखी आहे, परंतु मी सरणावर सुखी आहे. आता फक्त सरणाला काडी लावायचीच काय ती बाकी आहे. पण मी दुर्दैवी आहे, कारण त्या सरणाला कुणीच काडी लावित नाही. कधीतरी राजापूरला या, पण प्रकृतीला सांभाळा आणि अनंत मला विसरा. खरंच मी अभागी आहे, म्हणून मला विसरा आणि सुखी राहा. एकेकाळी तुमची होते ती शीला. ताक. लताची मुलगी फारच सुंदर आहे. आम्ही तिचं नाव राणी ठेवले आहे. ती फारच सुंदर आहे, तुम्हाला ती फारच आवडेल. शीला. नंतर शीलानं अनंतला मुक्ताचं पत्र लिहिलं. प्रिय सरकार यास सन विवी. आपले पत्र मिळाले, आनंद झाला. मी आपली पाखरासारखी झुरत वाट पाहत आहे, परंतु आपणाला माझी नि पांडाची दयाच येत नाही. माझा जीव वाराहुरा झाला आहे. मळा, बागा, ढोरं गुरं सर्व काही ठीक आहे, त्यांची काळजी करू नका. आपलं पत्र शीलाबाईंनी वाचले आणि त्यांनीच हे उत्तर लिहिलं आहे. आता कधी येणार ते कळवा, मी वाट पाहत आहे. माझा आणि पांडाचा नमस्कार. तुमची मुक्ता. शीलानं जाता जाता लताचा पत्ता लिहून ठेवला. 374 सरदार रोड, राजापूर. आणि शीला भरकन निघून गेली. पण जातेवेळी ती दुःखाची आग हृदयात घेऊन गेली. अनंतच्या पत्रानं ती आग भडकली होती. तिच्या ज्वाळांनी तिचा कोमल आत्मा करपला होता आणि ती रडत होती.
परंतु त्या रात्री मुक्ताला सुखाची झोप लागली.